मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की काही लोक प्रवेश करतानाच काही न बोलता त्यांचा आत्मविश्वास जाणवतो आणि काही लोक खूप हुशार असूनही बोलताना घाबरतात, निर्णय घेताना 10 वेळा विचार करतात, लोक काय म्हणतील याचा विचार करत राहतात आणि प्रत्येक छोट्या चुकीनंतर स्वतःलाच दोष देतात. पण प्रश्न असा आहे, आत्मविश्वास कमी असण्याचं कारण खरंच तुमच्यात क्षमता नाही म्हणून आहे का? तर कदाचित नाही. कदाचित तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता नाही, तर तुम्ही रोज नकळत अशा 8 सवयी रिपीट करत आहात ज्या तुमचा आत्मविश्वास आतून कमजोर करत आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील काही सवयी तुम्हाला सामान्य वाटतात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची सवय अशी आहे जी बहुतेक लोक रोज करतात आणि त्यांना कळतही नाही की ती त्यांच्या आत्मविश्वासाला हळूहळू खाऊन टाकते. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीत स्वतःची इतरांशी तुलना करणे. तर मंडळी, तुमच्या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा शत्रू कोण? तर कधीकधी तुमचा शत्रू दुसरा कोणी नसतो, तो तुमच्या मोबाईलमध्ये असतो. इंस्टाग्राम उघडता कोणी नवीन कार घेतलेली, कोणी परदेशात फिरत आहे, कोणी बिझनेस सुरू केला, कोणी फिटनेसमध्ये जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केला, कोणी प्रमोशन मिळवतं आणि मग तुम्ही स्वतःकडे पाहता, मी अजून कुठे आहे? इथे एक मोठी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होते. तुम्ही तुमच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या हायलाईट रील्सशी करता, पण दुसऱ्या व्यक्तीचे स्ट्रगल्स तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला फक्त रिझल्ट दिसतो आणि मग तुमच्या मनात एक धोकादायक वाक्य तयार होतं, मी पुरेसा चांगला नाही. हे वाक्य एकदा मनात बसलं की आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणून आजपासून एक नियम करा, कालच्या स्वतःशी तुलना करा, आजच्या दुसऱ्याशी नाही. काल 10 मिनिटे वाचत होतात, आज 15 मिनिटे वाचा. काल लोकांसमोर बोलायला घाबरत होतात, आज एकदा प्रयत्न करा. तुमची कॉम्पिटिशन दुसऱ्याशी नाही, तुमची कॉम्पिटिशन तुमच्या जुन्या व्हर्जनसोबत असावी. नंतर दुसरा पॉईंट आहे स्वतःबद्दल सतत निगेटिव्ह बोलणे. काही लोक इतरांशी खूप प्रेमाने बोलतात, पण स्वतःशी अतिशय कठोर. माझ्याकडून काही होत नाही, मी एवढा हुशार नाही, माझं इंग्लिश खराब आहे, मी लोकांसमोर बोलू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, मी हे करू शकत नाही. समस्या अशी आहे की तुमचा मेंदू तुमच्या शब्दांना इग्नोर करत नाही. तुम्ही एखादी गोष्ट वारंवार बोललात तर तुमच्या मनात त्या विचाराचा पॅटर्न मजबूत होतो. म्हणून स्वतःला खोटं कौतुक करण्याची गरज नाही, पण निगेटिव्ह आयडेंटिटी तयार करणं थांबवा. मी हे करू शकत नाही ऐवजी म्हणा, मी अजून हे शिकलो नाही. फरक खूप मोठा आहे. पहिलं वाक्य दरवाजा बंद करतं, दुसरं वाक्य दरवाजा उघडतं. तुम्ही स्वतःशी कसे बोलतात यावर तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. तिसरा पॉईंट आहे सतत ॲप्रुव्हल शोधणे. तुम्ही एखादा निर्णय घेता आणि लगेच विचारता, लोकांना काय वाटेल? नोकरी बदलायची, लोक काय म्हणतील? नवीन बिझनेस सुरू करायचा, कोणी हसणार तर नाही ना? यूट्यूब चॅनल सुरू करायचा, माझ्या ओळखीचे लोक पाहतील तर? नवीन कपडे घ्यायचे, लोकांना आवडतील का? हळूहळू काय होतं, तुमच्या आयुष्याची स्टिअरिंग व्हील तुमच्या हातात राहत नाही, ती दुसऱ्यांच्या मतांच्या हातात जाते. आणि लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला प्रत्येक निर्णयासाठी ॲप्रुव्हल लागतो त्याचा आत्मविश्वास कधीच पूर्णपणे मजबूत होऊ शकत नाही. कारण आत्मविश्वास म्हणजे सगळे मला ॲप्रूव्ह करतील हा विश्वास नाही. आत्मविश्वास म्हणजे सगळ्यांना माझं आवडेलच असं नाही, पण तरीही मी माझा निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक निर्णयापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. हे माझ्यासाठी योग्य आहे का? हे माझ्या व्हॅल्यूजशी जुळतं आहे का? आणि उद्या मागे वळून पाहताना मला याचा पश्चाताप होईल का? जर उत्तर स्पष्ट असेल तर प्रत्येकाची परमिशन घेण्याची गरज नाही. चौथा पॉईंट आहे काम सतत पुढे ढकलणे. ही सवय फक्त प्रॉडक्टिव्हिटी खराब करत नाही, ती सेल्फ कॉन्फिडन्स देखील खराब करते. समजा तुम्ही स्वतःला म्हणालात, आज जिमला जाणार पण गेलात नाहीत, आज 30 मिनिटे अभ्यास करणार पण केला नाही, आज प्रेझेंटेशन तयार करणार पण पुन्हा उद्यावर टाकलं. प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला एक छोटा मेसेज देता, मी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. आणि उलटही खरं आहे, तुम्ही छोटं प्रॉमिस स्वतःला दिलं आणि ते पूर्ण केलं तर मेंदूला एक वेगळा मेसेज मिळतो, मी जे म्हणतो ते करतो. इथून आत्मविश्वास तयार होतो. म्हणून मोठी गोल्स ठेवण्याआधी छोटी प्रॉमिसेस पूर्ण करा. आज 1 तास अभ्यास शक्य नाही, 20 मिनिटे करा. दररोज 5 किलोमीटर रनिंग शक्य नाही, 10 मिनिटे चालायला जा. महत्त्वाचं काय, स्वतःला दिलेला शब्द पाळा. कारण आत्मविश्वास हा विचारांमधून नाही,
पुराव्यांमधून तयार होतो. 5वा पॉईंट आहे प्रत्येक चूक झाल्यानंतर स्वतःला दोष देणे. तर मंडळी, चूक झाली, इंटरव्ह्यू खराब गेला, बिझनेसमध्ये लॉस झाला, एक्झाममध्ये मार्क्स कमी आले, प्रेझेंटेशनमध्ये चुका झाल्या आणि लगेच तुम्ही स्वतःला म्हणता मी युजलेस आहे. इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. तुमची चूक म्हणजे तुमची आयडेंटिटी नाही. तुम्ही चुकीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्ही चुकीची व्यक्ती नाही. तुमचा बिझनेस फेल झाला याचा अर्थ तुम्ही फेल्युअर नाही. तुम्हाला रिजेक्शन मिळालं याचा अर्थ तुम्ही वर्थलेस नाही. चूक म्हणजे डाटा, फेल्युअर म्हणजे फीडबॅक. आणि प्रत्येक अपयशानंतर स्वतःला एकच प्रश्न विचारा, यातून पुढच्या वेळेस मी काय वेगळं करणार. हा प्रश्न तुम्हाला विक्टिम मेंटॅलिटीमधून ग्रोथ मेंटॅलिटीमध्ये घेऊन जातो. आत्मविश्वासी लोक कधीच चुकत नाहीत असं नाही, ते फक्त चुकल्यानंतर स्वतःला सुधारतात. 6वा पॉईंट आहे प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्ट होण्याची वाट पाहणे. मंडळी, थोडं अजून शिकतो, अजून प्रिपरेशन करतो, सगळं परफेक्ट झाल्यावर सुरू करतो आणि मग महिने जातात, कधीकधी वर्ष जातात, पण सुरुवात होत नाही. याला परफेक्शनिझम असे म्हणता येईल. आणि परफेक्शनिझम अनेकदा एक्सलन्स नसतो, तो फिअरचा डिस्गस असतो. कारण सुरुवात केली तर लोक जज करतील, चूक झाली तर, फेल झालो तर, म्हणून मन म्हणतं आधी परफेक्ट होऊया. पण सत्य काय आहे, तुम्ही सुरुवात केल्याशिवाय परफेक्ट होऊ शकत नाही. पहिला यूट्यूब व्हिडिओ परफेक्ट नसेल, पहिली स्पीच परफेक्ट नसेल, पहिला बिझनेस डिसिजन परफेक्ट नसेल, पहिलं प्रेझेंटेशन परफेक्ट नसेल, पण दुसरा पहिल्यापेक्षा चांगला होईल, तिसरा दुसऱ्यापेक्षा चांगला होईल आणि काही काळाने तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल मी तेव्हा सुरुवात केली नसती तर आज इथे आलोच नसतो. म्हणून परफेक्ट नको, प्रोग्रेस हवा. 7वा पॉईंट आहे स्वतःची बाउंड्री सतत तोडू देणे. तर मंडळी, तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणता का? कोणी काम दिलं? हो. कोणी तुमचा वेळ मागितला? हो. तुम्हाला नको असलेल्या गोष्टीसाठीही तरीही हो. कारण तुम्हाला भीती वाटते, नाही म्हटलं तर तो माझ्यावर नाराज होईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःच्या गरजा दुर्लक्षित केल्या तर तुमचा स्वतःवरील आदर कमी होऊ शकतो. आत्मविश्वासाचा एक भाग म्हणजे स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि व्हॅल्यूज यांचा आदर करणे. नाही म्हणणं म्हणजे वाईट व्यक्ती होणं नाही. तुम्ही म्हणू शकता आत्ता मला हे शक्य नाही, माझ्याकडे वेळ नाही, मी यासाठी कमिट करू शकत नाही. हे उद्धटपणा नाही, ही बाउंड्री आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या बाउंड्रीजचा आदर करायला सुरुवात करता त्या दिवशी तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढला की कॉन्फिडन्स देखील मजबूत होतो. 8वा पॉईंट आहे लोक काय म्हणतील याची सतत भीती. मंडळी, आता शेवटची आणि कदाचित सर्वात मोठी सवय लोक काय म्हणतील. हा एक छोटासा प्रश्न आहे, पण कित्येक लोकांचं संपूर्ण आयुष्य याच प्रश्नाने नियंत्रित होतं. नोकरी बदलायची होती पण लोक काय म्हणतील, बिझनेस सुरू करायचा होता पण नातेवाईक काय म्हणतील, यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचा होता पण मित्र असतील, नवीन स्किल करायची होती पण या वयात असं कोणी म्हणेल. आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य जगत नाही, तुम्ही दुसऱ्यांच्या रिॲक्शनचं मॅनेजमेंट करत राहता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक काही दिवस बोलतील, कदाचित काही आठवडे बोलतील, मग ते त्यांच्या आयुष्यात पुढे जातील, पण तुम्ही तुमच्या निर्णयासोबत वर्षानुवर्ष जगणार आहात. म्हणून निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा लोक काय म्हणतील, याऐवजी मला माझ्या आयुष्याबद्दल काय वाटतं हा प्रश्न विचारा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. आता या 8 सवयींचा एकदा रिकॅप करूया. जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आजपासून पहिली सवय, स्वतःची इतरांशी सतत तुलना करणे बंद करा. दुसरी, स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद करा. तिसरी, प्रत्येक गोष्टीसाठी अप्रूव्हल मागणं बंद करा. चौथी, स्वतःला दिलेली कामं सतत पुढे ढकलणं बंद करा. 5वी, प्रत्येक चुकीनंतर स्वतःला दोष देणं बंद करा. 6वी, परफेक्ट होईपर्यंत सुरुवात न करणं बंद करा. 7वी, स्वतःच्या बाउंड्रीजचा अपमान होऊ देणं बंद करा. आणि 8वी, लोक काय म्हणतील याच्या भीतीने आयुष्य जगणं बंद करा. पण एक महत्त्वाची गोष्ट, आत्मविश्वास म्हणजे आरशासमोर उभं राहून रोज म्हणणं मी सर्वात बेस्ट आहे असं नाही. आत्मविश्वास त्यापेक्षा खूप खोल आहे. आत्मविश्वास म्हणजे माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही, पण गरज पडली तर मी शिकेन. मला भीती वाटते पण तरीही मी प्रयत्न करेन. मी चुकू शकतो पण चुकल्यानंतर पुन्हा उभा राहीन.
सगळे माझ्यासोबत असतीलच असं नाही, पण मी स्वतःसोबत असेन. ही भावना म्हणजे आत्मविश्वास. आणि म्हणून आजपासून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःवर विश्वास ठेवण्यास सुरुवात करा. छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या निर्णयांमध्ये, छोट्या प्रॉमिसेसमध्ये. कारण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळाल तेव्हा तुमच्या मनात एक छोटासा पुरावा जमा होईल. हो, मी हे करू शकतो. आणि हे छोटे पुरावे एकत्र येऊन एक दिवस मोठा आत्मविश्वास तयार करतात. तर मंडळी, कदाचित आजपर्यंत तुम्ही अनेक वेळा स्वतःला कमी समजलं असेल. कदाचित काही लोकांनीही तुम्हाला कमी लेखलं असेल. कदाचित तुम्ही काही चुका केल्या असतील. पण तुमची स्टोरी अजून संपलेली नाही. आजपासून एकच काम करा. या 8 सवयींपैकी फक्त एक सवय निवडा आणि पुढचे 7 दिवस तिच्यावर काम करा. सगळं एकाच दिवसात बदलण्याचा प्रयत्न करू नका. कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते छोट्या छोट्या निर्णयांच्या रिपिटेशनने बदलतं. आणि जर या व्हिडिओमधली एकही गोष्ट तुम्हाला मनापासून पटली असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी स्वतःवर विश्वास ठेवतो. कदाचित तुमची ही एक कमेंट आज आत्मविश्वास गमावलेल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही प्रेरणा देईल. आणि अशाच सायकॉलॉजी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.